गुड इव्हनिंग टू ऑल. सर्वात प्रथम शहीद वीर बाबूराव शेळमाके, महानायक बिरसा मुंडाजी यांच्या प्रतिमेला वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष SMCचे प्रेसिडेंट मिस्टर गुप्तनाथ मेश्राम सर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ESI माधुरी मिसाळ मॅडम, त्याच्यानंतर वाइस प्रेसिडेंट वंदना येडवे मॅडम, सर्व स्टाफ, 10वीचे सर्व विद्यार्थी आणि इयत्ता 9वीचे सर्व विद्यार्थी. आज आपण फेअरवेलच्या कार्यक्रमाचं प्रमुख कारण की या सर्व महान विभूतींचा तुम्हाला आशीर्वाद मिळावा आणि जे तुम्ही आता परवा अहेरीला जाणार आहे त्या परीक्षेमध्ये चांगलं यश संपादन करावं, हीच आमची सर्वात मोठी इच्छा आहे. माधुरी मॅडमला आम्ही या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की या शाळेचे विद्यार्थी सुद्धा असेच ESI तहसीलदार आणि कलेक्टर झाले पाहिजे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे आणि आपल्या शाळेचं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या मातृभूमीचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. त्यांच्या क्लास टीचर पौर्णिमा मॅडम मला वाटतं 8-10 दिवसापासून याच कामात आहेत, त्या प्लॅनिंगमध्ये. तो क्लास टीचर अजय सर याच कामामध्ये आहेत. इयत्ता 10वीसाठी यावर्षी आपण 15 डिसेंबरला सर्व सिलेबस शिकवून पूर्ण केला होता. यांचा एकही क्लास खाली जाणार नाही, भूतोन भविष्यती याप्रमाणे आपण यांच्यावर नजर ठेवली होती. त्यानंतर 2 सराव परीक्षा प्रीबोर्ड 2 घेतलेल्या आहेत. पहिल्या प्रीबोर्डपेक्षा दुसऱ्या प्रीबोर्डमध्ये आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आहे, परंतु त्यापेक्षाही चांगला रिझल्ट आता याच्यामध्ये आला पाहिजे आणि त्याकरता तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि पुढच्या वर्षी आपल्या शाळेमध्ये आपण दोन्ही स्ट्रीम चालू करणार आहोत आणि तुम्हाला पाहिजे त्या स्ट्रीमला आपण ॲडमिशन देऊ आणि आपल्या शाळेचा असाच विकास पुढे होणार आहे. आता 10वीला आम्ही खूप अभ्यासावरती लक्ष दिलेलं होतं. हॉस्टेलमध्ये राऊंड असायचे, क्लासमध्ये राऊंड असायचे आणि जेणेकरून अगोदर जे तुम्हाला मोकळीक होती ते आपण बंद करून कशा पद्धतीनं तुम्हाला अकॅडमिक नॉलेज मिळेल आणि पुढे जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीचा रिझल्ट घेऊन याल. यावर्षीचं आपलं टार्गेट आहे की जे टॉपर आहेत ते आपल्याला कमीत कमी 90च्या पुढे पाहिजे. 90च्या पुढे कोण कोण येणार आहे हात वर करा. 90च्या पुढे कोण कोण जाणार आहे यावर्षी 10वीच्या रिझल्टमध्ये, की ज्या पद्धतीने तुम्ही तयारी केली. व्हेरी गुड. त्यानंतर बाकीची मुलं सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे मार्क्स त्यांना आलेले पाहिजे. 80%, 70%, 75%. आणि सर्वात महत्त्वाचं की मी उद्या क्लासमध्ये येऊन आणखी सविस्तर याच्यावरती बोलेन, परंतु कोणीही मागे सरायचं नाही. संपूर्ण पेपर चांगल्या तऱ्हेने सोडवायचा आणि सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे आणि प्रश्नाची चांगली उत्तरं देऊन एकलव्यच्या वर्षीचा रिझल्ट महाराष्ट्रामध्ये प्रथम स्थानावर आला पाहिजे. हे फक्त तुम्हीच करू शकता. त्यामुळं सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार आणि तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद, खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा, चांगला पेपर द्या आणि चांगले मार्क मिळवून परत आमच्याकडे 11वी सायन्स आणि 11वी कॉमर्सला या आणि असंच आपल्या आईवडिलांचं शाळेचं नाव रोशन करा. धन्यवाद.